हॅलो, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या प्रोमोमध्ये काव्या पार्थला भूतकाळ सांगण्यास तयार होते. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेमध्ये सध्या जीवा आणि नंदिनी एकत्र येत असून काव्या आणि पार्थमध्ये अजूनही बिनसलेलेच आहे. काव्या पार्थला समजवण्यासाठी जीवापाड मेहनत करते, पण पार्थ मात्र 16 डिसेंबरचा दिवस विसरू शकत नाहीये. पार्थच्या डोळ्यासमोर कायम जीवा आणि काव्याचा किस करतानाचा फोटो येतो, त्यामुळे पार्थची आणखी चिडचिड होते. अशातच आता लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या प्रोमोमध्ये काव्या तिचा भूतकाळ पार्थला सांगण्यास तयार होते. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेमध्ये काव्या पार्थला परीक्षेच्या सेंटरला सोडायला येणार का विचारते, पण पार्थ नकार देतो. त्यावर काव्या पार्थला समजवण्याचा प्रयत्न करते, पण पार्थ काही केले ऐकत नाही. त्यामुळे हतबल झालेली काव्या पार्थला म्हणते, मी आता थकलीये. पुढे काव्या अभ्यास करण्यात इतकी मग्न होते की ती जेवतही नाही. पार्थ काव्यासाठी जेवण घेऊन जातो, पण काव्या स्वतः जेवत नाही. त्यामुळे पार्थ काव्याला स्वतःच्या हातांनी जेवण भरवतो. पार्थ 16 डिसेंबरचे फोटो बघत असताना त्याला काव्य आणि जीवाचे फोटो दिसतात. आता काही झालं तरी काव्य आणि जीवाचा भूतकाळ जाणून घ्यायचा, असं पार्थ म्हणतो. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या प्रोमोमध्ये काव्या बाहेर अभ्यास करत असते. पार्थ काव्याला म्हणतो, काव्या, मी तयार आहे तुमच्या लग्नाआधीचा भूतकाळ ऐकायला. त्यावर काव्या म्हणते, लग्नाआधीचा? मी तर लग्नानंतरही जीवाच्या मागे होती. आज काही लपवणार नाही. सगळं खरं खरं सांगायला तयार आहे मी. तुम्ही ऐकायला तयार आहात? काव्या लग्नानंतरही जीवाच्या मागे होते असं म्हटल्यावर पार्थला धक्का बसतो. त्यामुळे आता पार्थ खरंच काव्याचा भूतकाळ पार्थ ऐकेल की नाही आणि काव्याला माफ करेल की नाही? पार्थ आणि काव्याच्या नात्याला कोणतं नवं वळण येईल हे पाहणं खूपच उत्सुकतेचं ठरणार आहे. त्यामुळे ही उत्सुकता बघण्यासाठी अशाच या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.